भारतीय जनता पार्टीसाठी मी पूर्ण झोकून दिलं. मी मोदी साहेबांसाठी पूर्ण झोकून दिलं, फडणवीस साहेबांसाठी झोकून दिलं, हिंदुत्वासाठी झोकून दिलं. पण या दारूवाल्याने बरोबर कार्यक्रम केला माझावाला. व तिकीट 1,20,00,000 देऊन तिकीट मिळवलं. अरे तिकीट तर घेतलं, हे मत कसे घेशील? तिकीट तर घेतलं, यांचे मत कसे घेतील? अरे यावेळेस तुला 1 नंबर नाही, 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, तुझी डिपॉझिट जप्त करू. या हातवरती करा, सगळ्यांनी हातवरती करा. हर 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 हर. यावेळेस आपण सर्वांनी संकल्प करा, या दारूवाल्याला घरी बसवा. आणि हे 4 पक्ष फिरून आलेला जो उमेदवार आहे त्यालाही हात जोडा. दादा रे, तू बी घरी राहता, तू बी काही येऊ नको, तू बी आराम कर. अजून काही उमेदवार असतील जे काचेच्या गाडीत फिरतात, काच खाली करत नाही, अशा उमेदवारांपासून बी लांब राहा. मी तुमच्यातला आहे. तुम्ही आवाज दिला तिथं थांबणार आहे. तुम्ही सांगशाल त्या ठिकाणी बसणार आहे. तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी येणार आहे. कुठलाही गर्व नाही, कुठलेही अहंकार नाही. तुमचा आपला मी भाऊ आहे. तुम्ही सांगितलं कसं वागेल, म्हणून मी तुमचा हक्काचा उमेदवार आहे. विचार करा, एक विचार करा. एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, तर तुमच्या आशीर्वादाने एक रिक्षावाला तुमचा सेवक नाही होऊ शकत का? तुमची सेवा नाही करू शकत का? म्हणून मी सर्वांना सांगतो की हे जे प्रलोभन दाखवत